ते एका पुत्राची गोष्ट सांगितली होती. मी 5 पुत्र होते आणि त्यात सांगितलं एकच पुत्र आहे. त्या 2 गोष्टी सांगायच्या राहून गेल्या होत्या की 60 वर्षाचा व्यक्ती 12 वर्षे वय सांगतो आणि करोडपती असणारा व्यक्ती 50,000 धन सांगतो. याचं उदाहरण सांगून जातो. महात्म्याने विचारलं, ठीक आहे पुत्र एक मान्य केला मी, परंतु आपलं वय 60 वर्षाचं असताना 12 वर्षी का सांगितले? त्यांनी उत्तर दिलं, जन्म घेऊन या देहाला 60 वर्ष झाली, परंतु सत्संगामध्ये घातलेला काळ मात्र फक्त 12 वर्षाचा आहे. तेवढाच सार्थकी लागला, नाही तो व्यर्थ गेलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. जेवढा काळ सार्थकी लागला सत्संगामध्ये गेला तोच काळ सार्थकी आहे. अन्यथा आला जीव जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. महात्म्याला पटलं ते. तिसरा प्रश्न विचारला, तुमची करोडोची संपत्ती आहे आणि तुम्ही 50,000 सांगितले, याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, ही करोडोची संपत्ती इथेच राहणार आहे, माझ्याबरोबर येणार नाही. पण मी सत्कर्मामध्ये जेवढं धन खर्च केलेलं आहे तेवढंच माझ्या अकाउंटला येणार आहे. जे दान दिलेलं आहे, दान देणं व्यर्थ नाही बरं का. काल आवाहन केलेलं आहे आपणा सर्वांना, दान देत राहावं. दिल्याने कमी होत नाही. चिडिया चोंच भर ले गई, घटेन सरवर नीर, दान दिये धन ना घटे, कह गए दास कबीर. दिल्याने दान घटत नाही म्हणून शास्त्राने कमीत कमी किती दान द्यावं याचंही प्रमाण केलेलं आहे. हे शास्त्राचे नियम आहेत. दान देताना पूर्वेकडे तोंड करून द्यावं, बरोबर आहे. मग घेणाऱ्याने तोंड कुठं करावं? सोपं उत्तर आहे, कुठे? पश्चिमेकडं. आणि हे उत्तर असलं असं मी प्रश्न विचारलाच नसता. हे तर उत्तर राहिलं असतं, पश्चिमेकडे तोंड करून प्रश्न विचारलाच नसता. त्याचं शास्त्रात उत्तर असं आहे, दानम पूर्वमुखो दद्यात गृह्णीयात उत्तरामुखः. घेणाऱ्याचं मुख उत्तरेकडे असावं. आयुर्विवर्धते दातुः, त्यामुळे देणाऱ्याचं आयुष्य वाढतं. आणि ग्रहीतु क्षीयते न तत्. दान किती द्यावं? प्रतिग्रहे पेष्टमांशम. जे दान घेतात त्यांनी आपल्या प्राप्तीतला 8वा भाग द्यावा. प्रतिग्रह कोण घेतो? पुरोहित वर्ग घेतो. आणखी कोण घेतं? सरकारी कर्मचारी. मी टेबलाखालचं बोलत नाही बरं का. मी टेबलाखालचं किंवा पाठीमागून ते बोलत नाही. 8 तासाचा पगार घेऊन 8 तास काम न करणं, 4 तास काम करायचे आणि 8 तासाचा पगार घ्यायचा, म्हणजे 4 तासाचं धन फुकट घेतलेलं आहे, बरोबर आहे. ते अन्यायाचं द्रव्य आहे. प्रतिग्रह आहे तो. म्हणून त्यातला 8वा भाग दान द्यावा शास्त्राने योजना केली आहे. वणिक लाभ चतुष्टयम. व्यापारी लोकांनी 25% दान द्यावं. व्यापाऱ्याने मोर्चा काढला, हे काय, त्यांना 8%, शेतकऱ्यांना 5%, आम्हाला 25%. शास्त्राने उत्तर दिलं, बरोबर आहे. तराजूला लोहचुंबक, तराजूला लोहचुंबक, त्यामुळे तुम्हाला 25% द्यावे लागेल. दानाचा खूप मोठा विचार आहे. असो. सुतास्तु सुधियः कांता मृदो भाषिणी. जीवनामध्ये सुख काय असेल? पत्नी मृदू भाषिणी असावी. आहेतच इथं नागपुरात, मला बोलायला काही भीती वाटत नाही. सगळे मृदू भाषिणी आहेत असं गृहीत धरतो मी. आता प्रत्येकाला आपले आपले अनुभव आठवायला लागलेत. काय सांगा महाराज, आमच्या घरी सकाळी काकडा आरती, दुपारी माध्यान्ह आरती, रात्री संध्याकाळी दुपारती, रात्री शेज आरती चालूच असतं. काय करावं मग? शास्त्राने उपाय सांगितलेला आहे. माता यस्य गृहे नास्ती. प्रेम देणारी आई ज्याच्या घरामध्ये नाही आहे. भार्या निष्ठुर भाषिणी. त्यांनी काय करावं? अरण्यम तेन गंतव्यम यथारण्यम तथा गृहम. अहो, ज्या खोलीत साप आहे ना त्या खोलीत झोप लागेल का? अरण्यात जावं. सा भार्या या प्रियमृते. पत्नी कुणाला म्हणायचं? जी गोड बोलते, जी सहधर्मचारिणी आहे, जी कार्यामध्ये मदत करते. कार्येषु मंत्री
मंत्री होते कार्य करताना. मंत्रीचा अर्थ इथला घेऊ नका. मंत्री म्हणजे मंत्रणा देणारी, योग्य मंत्रणा देते ती मंत्री. कार्येषु मंत्री करणेषु दासी. घरचं काम करताना ती दासी होते. भोज्येषु माता. जेवायला वाढताना आई म्हणून बाजूला बसून वाढते. शयनेषु रंभा. धर्मानुकूला. धर्माच्या वेळेला स्वतः उपस्थित राहते. क्षमया धरित्री. किती त्रास दिला तर ती बोलत नाही, सहन करते. षाड्गुण्यमे तद्धि पतिव्रतानाम. हे पतिव्रताचे 6 गुण आहेत. अशी पत्नी ज्याला मिळाली त्याचं पुण्य जबरदस्त आहे. पत्नी कशी असावी याबद्दल बरीच चर्चा चालते, पण पती कसा असावा याबद्दल मात्र चर्चा नाही. एका महात्म्याला विचारलं, महाराज आमचे पती रामासारखे का वागत नाहीत, आम्हाला रामासारखे पती पाहिजेत. त्या महात्म्याने उत्तर दिलं, तुम्ही सीता व्हा ना. तिथं बोलायचं नाही. दोन्ही पक्ष असे आहेत माहिती आहे का, दोघांनी जर आपला धर्म पाळला तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही. हे नातं फार प्रेमाचं आहे. आमच्या इथे ॲग्रीमेंट नाही आहे, आमच्या इथे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. आमच्यात एकदा विवाहाचा बंधन बांधलं गेलं की आयुष्यभर जीवन साथी म्हणून राहायचं आहे. विवाहामध्येच दोघेही मी काय करेन हे सांगितलं असतं. विवाहाचा अर्थ समजून घ्या. कधी सप्तपदी जेव्हा सांगते ती मुलगी सांगते, मिष्टान्न व्यंजनादीनी काले संपादये तव आज्ञा संपादने तुभ्यम कन्याचैकपदे ब्रवीत. मी योग्य काळामध्ये लोणची पापड घरात तयार करून ठेवेन. अशा 7 नियम सांगते आणि नंतर पती पण पत्नीला 7 नियम सांगतो. ऐकण्यासारखे आहेत, पुन्हा कधी पाहूत या. पण अनुकूल पत्नी केव्हा येते? पत्नी सुंदर मिळावी हे मात्र आपल्या हातात नाही, आणि पत्नीला पण पती सुंदर मिळावा हे पण आपल्या हातात नाही. हैदराबादहून नागपूरला निघालो, माझ्या बाजूला कोण बसावं हे माझ्या हातात नाही. तसं या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला साथी कोण मिळावा हे आपल्या हातात नाही आहे, लक्षात घ्या. जो प्राप्त मिळालेला आहे त्याच्याबरोबर प्रवास करणं मला आवश्यक आहे. यस सुंदर तद्वनिता कुरूपा. जो पुरुष सुंदर आहे त्याची पत्नी कुरूप असू शकते. या सुंदरी सा पतिरूपहीना. पत्नी सुंदर आहे पण पती रूपहीन आहे. यत्रो भयम तत्र दरिद्रताच. दोघे सुंदर आहेत पण दारिद्र्य आहे. विधेद विचित्राणी विचेष्टितानी. हे भगवंताची लीला आहे. म्हणून पत्नी मधुर भाषिणी असेल तर जीवनामध्ये आनंद आहे. पण पत्नी अशी केव्हा मिळते याचा विचार करा ना. आम्ही कसे मनमानी वागायचं पण पत्नीने असं वागायचं हा दंडक मात्र बरोबर नाही. मनासारिखी सुंदरा ते अनन्या. मनासारिखे पुत्र जामात कन्या. सुखे बोलती लेश नाही गमाचा. जनी जाणीजे योग हा सुकृताचा. मनासारखी अनुकूल पत्नी, मनासारखी मुलं हे आपल्या पुण्याचं फल आहे. आपलं पुण्य असेल तरच अनुकूल अशी पत्नी मिळते. अनुकूलां विमलांगीं कुलजां कुशलां सुशील संपन्नां पंचलकारां भार्यां पुरुषो पुण्योदयाल लभते. पुण्योदयाल लभते. पुरुषाचा पुण्योदय झाला असेल तर ती अनुकूल पत्नी प्राप्त होत असते. म्हणून मृदू भाषिणी नसेल तरी गोड बोलायचा प्रयत्न करावा. संसारामध्ये प्रेम वाढतं आणि त्यांच्यामुळे संसार होतो, लक्षात घ्या. पत्नी संसार चालवते, पती संसार चालवू शकत नाही. तो गृहस्थ यांनी विभूषित असतो. पण संसार चालवण्याकरता एका पतीने सांगितलं का तू काय करतेस ग, मी पण करून दाखवू शकतो. बोले ठीक आहे, हरकत नाही, पुढचा महिना तुम्ही चालवा. हे गेले महोदय दुकानला, आणले 25 किलो मीठ, 2 किलो गहू. घरी किती लागतं, काय लागतं, किती आहे, किती आणायचं आहे हे सगळं पुरुषाला जमणार नाही. हे प्रकृतीचंच कार्य आहे. पुरुष आणि प्रकृती हे तिथं व्यक्तिरूपाने आलेले आहेत. पुरुष काही करत नाही, प्रकृती करत असते. तसं या घरामध्ये घर चालवण्याकरता पत्नी सगळं करत असते. सन्मित्रम, पुढचा भाग सांगितलेला आहे, सन्मित्र असावेत.
वाईट जर मित्र मिळाले ना, संपलं. परोक्षे कार्यहंतारम प्रत्यक्षे प्रियवादिनम वर्जयेत तादृशम मित्रम विषकुंभम पयोमुखम. इकडे गोड बोलतात, हृदयामध्ये हलाहल आहे, समोर चांगलं बोलतात, पाठीमागे तुमचा घात करतात, असे मित्र असू शकत नाहीत. मित्र कसा असावा? पावसासारखा नसावा. पाऊस पडलेला दिसतो पण वाहून जातो. हवेसारखा असावा, दिसत नाही पण असतो की नाही, हवा असते की नाही, तसा मित्र असला पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये पाठीमागे, दिसत नाही असा. मित्राची लक्षणं सांगितलेली आहेत. पापं निवारयति योजयते हिताय. पापापासून परावृत्त करतो. खबरदार, तू जर व्यसन करशील मला सहन होणार नाही. आता काय, हे चल रे, संध्याकाळी बसूत, बरेच दिवस झाले. हा मित्र नव्हे, हा शत्रू आहे. त्याला पाप घडत असताना पापापासून दूर नेतो, तो खरा मित्र आहे. पापं निवारयति योजयते हिताय. हितमार्गावर जातो, तुझ्यात कल्याण आहे. गुह्यानि गुहती. काही गोष्टी गुप्त असतात त्या गुप्तच ठेवतो. गुणान प्रकटीकरोती. काही गुण आपल्यामध्ये असतात, त्याला प्रोत्साहित करतो. अरे तू पेंटिंग फार चांगली करतो, तू पेंटिंग काढ, आपण एक्झिबिशन घेऊत या, प्रदर्शन भरवूत या. आपदगतम न जहाती. संकट काळात सोडून जात नाही. ददाती काले. प्रसंग पडला तर मदत करतो. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदंती संतः. याला सन्मित्र असं म्हटलेलं आहे. सुधनम, पुढचा गुण सांगितलेला आहे गृहस्थाश्रमामध्ये. चांगलं धन असावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्या घरी येणारं धन, धन येण्याचे प्रकार आहेत. मी सांगितलं असेल कदाचित, माणसं लक्ष्मीपूजन करतात. अश्विन कृष्ण अमावस्या लक्ष्मीपूजन, रात्री 1:30 वाजता सिंहलग्न, आणि म्हणतात लक्ष्मी माझ्या घरी ये. येईल का होती? रात्री 1:30 वाजता अमावस्येला बोलावताय लक्ष्मीबाईला. अहो ती दुसऱ्याची बायको आहे, कशी काय येईल? येणार नाही. लक्ष्मी यावी असं वाटत असेल तर दाम्पत्य म्हणून बोलवा. कधी पंचांगात आहे का हो नारायण पूजनाचा दिवस? लक्ष्मीपूजनाचा आहे. लक्ष्मीपूजन बोर्ड लेटरमध्ये लिहिलं असतं पंचांगात. कधी नारायण पूजन पाहिले का? कोणत्या दिवशी नारायण पूजनाचा दिवस नाही. आणि नारायण पूजनाशिवाय लक्ष्मी येणारच नाही. अंतरी वसता नारायणे मग लक्ष्मीसी काय उणे. ज्याची लक्ष्मी तो आपुणे आपुला करावा. ज्याची लक्ष्मी आहे त्याला आपलं करा. नारायण आपला झाला की लक्ष्मी आपोआपच पाठीमागे येईल. हां, दुसरी लक्ष्मी येऊ शकते. लक्ष्मीचे 2 वाहन आहेत. एक लक्ष्मी कमलावर बसलेली आहे आणि दुसरी लक्ष्मी रात्रीचा पक्षी आहे. त्याचं नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, लक्षात आलं असेल, आहे ना, OWL. त्याचं नाव घेत नाहीत. आपल्या घरी कोणती लक्ष्मी यावी याचा विचार करा. एक लक्ष्मी कशी येते? अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम. राजमार्गाने येते. कसल्याही प्रकारचं अकाउंटमध्ये गडबड नसते. एकच अकाउंट असतं, ऑडिटेबल. 2 अकाउंट नसतात. ही जी लक्ष्मी आहे राजद्वाराने येते, तिला म्हणतात मंगललक्ष्मी. या लक्ष्मीचं वर्णन कसं केलेलं आहे? या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी गंभीरा वर्तनाभि स्तनभरणमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर् मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्ययुक्ता. ही सर्व मांगल्ययुक्ता लक्ष्मी लक्षात घ्या. अशी लक्ष्मी घरात आली तर आपल्या घरी मांगल्य येणार आहे. पण अन्यायाची लक्ष्मी आली, 10 वर्ष मजा वाटेल. अन्यायोपार्जितं द्रव्यं दशवर्षेण तिष्ठती प्राप्ते तु 11 वर्षे समूलंच विनश्यती. 10 वर्षपर्यंत आनंद होईल. 11व्या वर्षी असलेल्या धनासहित निघून जाईल. म्हणून आपल्या घरी सुधनम. धन शुद्ध होतं दानाने. धनशुद्धी दानानी आहे. शरीरशुद्धी स्नानानी आहे. वस्त्रशुद्धी धुतल्यानी आहे. म्हणून त्यातला भाग दान दिला तर
शुद्ध होतं. धनाच्या 3 अवस्था आहेत. उत्तम दान, दुसरा भोग, तिसरा नाश. दानम भोगो नाशः. तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. या 3 गती आहेत. जो देत नाही, जो स्वतःही भोगत नाही, तस्य तृतीया गतिर्भवती. तिसरी गती नाश, त्या धनाचा नाश होतो. आणि उदाहरण सांगितलेलं आहे, मधुकराणाम संचित्यर्थम हरंत्यन्ये. मधमाशा स्वतःही खात नाहीत, दुसऱ्याला खाऊ देत नाहीत. शेतकरी मशाल घेऊन येतो आणि मोहाळ मध घेऊन जातो. म्हणून दान देण्यामध्ये शुद्धता आहे. स्वयोषितिरती, यावर जास्त विवेचन करणार नाही. योषा म्हणजे स्त्री, स्वयोषिती म्हणजे आपली पत्नी. त्याच ठिकाणी माणसाने राहावं. आज्ञापरा सेवका. सेवक आज्ञापर असले पाहिजेत. सेवकात प्रकार आहेत, तसेच पत्नीचे प्रकार आहेत. न सांगता सेवा करते किंवा करतो तो उत्तम. पत्नीसुद्धा न सांगता करते, त्याला भागवतामध्ये पतिमिंगित कोविदा. पतीच्या मनातली गोष्ट समजून करणारी उत्तम, पतीने सांगितल्यानंतर करणारी मध्यम, तिसरी सांगूनही. तसा नौकर सुद्धा सांगायच्या अगोदर कार्य करतो तो उत्तम, सांगितल्यानंतर करतो मध्यम, आणि सांगूनही न करता राहतो तो अधम. म्हणून आज्ञापरा सेवका. आतिथ्यम, भारतीयांचा गुणधर्म आहे आतिथ्य. विसरलो आम्ही. आजही लग्नामध्ये सीमांत पूजन, त्याचा अपभ्रंश झाला श्रीमंत पूजन म्हणतात. श्रीमंत पूजन नाही, ते सीमांत पूजन. सीमेवर जायचंय आणि पाहुणे येणार आहेत, आम्हाला माहीत आहे, त्याच्या स्वागताकरता आतिथ्याकरता जायचं असतं. तिथे पूजा करायची असते, तो सीमांत पूजनाचा भाग आहे. म्हणून आपल्या घरी कुणी आला त्याचं स्वागत करायचंय, ते आतिथ्य आहे. ही भारतीयाची परंपरा आहे. कधी दारातून अतिथी परत जाता कामा नाहीये. पूर्वी गर्वाने सांगायचे जुने लोक, या घराला बाहेरून 30 वर्ष झाले, बाहेरून कडी लागली नाही. म्हणजे 30 वर्ष झाले दार कधी बंद झालं नाही, घरामध्ये दिवा रोजचा लागलेला आहे. हे गर्वाने सांगायचे. आज दार किती वेळ उघडं राहतं? ऑटोमॅटिक शटर. उघडलं की 2 सेकंदात बंद होतं परत. म्हणजे पूर्वी 30 वर्ष दार लागलं नाही, तिथे आज दिवसातून कॅल्क्युलेशन केलं तर 5 मिनिट उघडं राहतं. यांच्या घरी प्रत्यक्ष जगदंबा लक्ष्मी यावी म्हणून जर आली यांच्या घरी राहण्याकरता, तिला सुद्धा कॉलबेल वाजवल्याशिवाय एंट्री नाही. दार उघडतच नाही कॉलबेल वाजवल्याशिवाय. आणि दार उघडल्यानंतर येणारी व्यक्ती मनुष्यच येईल याची खात्री नाही. मग कोण दार उघडतो? मनुष्यच येईल याचा अर्थ दार उघडल्याबरोबर यस होम डू वॉन्ट, हे मनुष्याचं लक्षण नाही आहे. लक्षण नाही आहे. त्याला प्रेमाने बोला. ठीक आहे, आज म्हणत नाही की घरात घ्या, आज काळ बदललेला आहे. कोण कसा आहे माहिती नाही आपल्याला, अनोळखी घरात घ्यायचं नाही. परंतु तिथेही विचारा, पाणी प्यायचंय का? कोणत्या रूपात परमेश्वर तो काही सांगता येत नाही, लक्षात घ्या. हरि को देखन मैं चला पहुंच गया हरिद्वार, लेकिन वहां हरि न मिले, हरि थे मेरे द्वार. हरी तिथे नव्हते हरिद्वारला. हरी माझ्या दारात पाणी मागण्याकरता आले होते, पण मी पाणी दिलं नाही आणि हरिद्वारला गेलो. म्हणून आतिथ्य महत्वाचा कोणी लक्षात घ्या. दारात कोणी व्यक्ती आला त्याला परत पाठवू नका. आता काय बदललाय काळ. पूर्वी घरावर बोर्ड असायचे, अतिथी देवो भव. हेच पहिल्यांदा शिकलो ना. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. लोक शहाणे झाले, टेक्नॉलॉजी वाढायला लागली, हायटेक, आणि बोर्ड बदलले. ते म्हणले अतिथी येतात तर खाऊन जातात, आमचा काय लाभ आहे. म्हणून बोर्ड बदलले. लाभ शुभ, तुमचं शुभ आमचा लाभ. पुढे ते विचार करायला लागले, यात तरी काय फायदा आहे. आम्ही या बसा म्हणावं लागतं, म्हणायची तरी काय गरज आहे. सुस्वागतम, तुम्हीच वाचा आणि तुम्हीच या, या म्हणायची गरज नाही, स्वागत म्हणायची गरज नाही. आणि तेही बोर्ड बदलले. आता घरावर बोर्ड असतात, कुत्तों से सावधान.
म्हणजे या घरात कोण राहतं तुम्हाला लक्षात आलं का? या घरात कोण राहतं? हे आतिथ्य आहे. किती काळ बदलला लक्षात घ्या. या भारत देशाची परंपरा फार अलौकिक आहे. आम्हाला गर्व आहे की आम्ही भारतीय आहोत. पण भारतीय म्हणताना ती अस्मिता, ते संस्कार जोपर्यंत आमच्यामध्ये नाहीत तोपर्यंत भारतीय म्हणून घ्यायचा अधिकार आम्हाला नाही. हे गुण शिकले पाहिजेत. माझेच बांधव आहेत. याच मराठी भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्प केलाय, आता विश्वात्मके देवे. ही सामान्य संकल्पना नाही आहे. आम्ही आमच्या दारातल्या व्यक्तीला पाणी पाजू शकत नाही. आम्ही आमच्या शेजारच्या व्यक्तीला बोलत नाही. काय विश्वात्मक धर्म पाळणार? नाही होणार. परिवर्तन झालं पाहिजे. लक्षात घ्या. स्वतःला बदलायचं आहे. दोष दुसऱ्यामध्ये नाही, दोष माझ्या दृष्टीमध्ये आहे. माझा चष्मा जर हिरव्या रंगाचा असेल मला जग हिरवं दिसेल. माझा चष्मा लाल रंगाचा असेल मला जग लाल दिसेल. दुसऱ्यामध्ये दोष नाही आहेत, दोष माझ्यामध्ये आहेत. प्रत्येकाने अवलोकन करायचं आहे की माझ्यात दोष काय, माझ्यामुळं दुसऱ्याला कष्ट होता कामा नये, हे व्रत घ्यायचं आहे. माणसामध्ये टेंडन्सी काय? जे घडतं दुसऱ्यामुळं, चांगलं घडतं ते माझ्यामुळं आणि वाईट घडतं ते त्यांच्यामुळं. ही चुकीची कल्पना आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. सुख आणि दुःख दुसरा कोणी देतो म्हणणं चुकीची कल्पना आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा. दुसरा कोणी सुख किंवा दुःख देतो म्हणणं ही कुबुद्धी आहे. अहं करोमी इति व्रथाभिमान. मी करतो म्हणणं खोटा अभिमान आहे. आपण काही करत नसतो. लक्षात घ्या. या पाठीमागे एक सत्ता आहे. ती सत्ता सगळं करत असते. प्रोग्रामिंग झालेली आहे. तोच प्रोग्राम चालवतो. आम्ही त्याप्रमाणे चालतो, पण अहंकार आमच्याकडे घेतो. शेतकऱ्याकडं बैलगाडी असते. बैलगाडी कोण ओढतं? बैल ओढतात. पण घरी पाळलेला एक कुत्रा असतो आणि तो कुत्रा काय करतो? त्या गाडीच्या सावलीमध्ये चालतो, समांतर चालतो गाडीच्या. आणि काय समजतो? मी चाललोय म्हणून गाडी चालली आहे. मी चाललोय म्हणून गाडी चालली आहे. आणि गाडी बैल सोडले की बैल मोकळे होतात आणि हा बाजूला जातो आणि आळस देतो. यांनीच गाडी ओढली. तसं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य मी करतो म्हणणं अजिबात नाही. मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. हा मी गेला पाहिजे. मी गेला पाहिजे. पण आम्ही आमचं प्रत्येक कर्म मी ठेवून करतो. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे. आसा को छोड़ बंदे मुश्किल को ढूंढते हैं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी या विष्णुदासा भाविकाची. काय संतांनी सांगून ठेवले. अन्यायाचं द्रव्य घरात येऊ देऊ नका. सकाळी सकाळी माणसं आपले फिरायला निघाले. प्लॅस्टिकची पिशवी घ्यायला विसरत नाहीत. नाही का? नागपुरात असं नाही का? आहे ना? सर्वमान्य ना? म्हणजे माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे ना? ती फुलं देवाच्या पूजेला चालतात का हो? चोरीची फुलं देवाला चालतील का सांगा? नाही चालणार. या भारताचा इतिहास आहे. एक शंख आणि लिखित हे दोघे भाऊ होते. दोघे स्मृतिकार आहेत. स्मृतिकार म्हणजे कायदा लिहिणारे कायदे पंडित. व्यास स्मृती, वशिष्ठ स्मृती, पराशर स्मृती, नारद स्मृती, अशा शंख स्मृती आणि लिखित स्मृती या दोघांच्या पण स्मृती आहेत. ते त्या काळातले कायदे आहेत. आणि शंख मोठा भाऊ, लिखित धाकटा भाऊ एकदा भेटण्याकरता लिखित हा मोठ्या भावाकडे शंखाकडे गेला. शंख पूजा करत होते. लिखित बसला आणि बसल्या बसल्या लक्ष केलं की झाडाला आंबा लागलाय. भावाच्याच घरचा आहे. तिने आंबा घेतला आणि खायला सुरुवात केली. इतक्या शंख बाहेर आले. अरे केव्हा आलास? आत्ता 10 मिनिट झाले. बरं बरं. आणि हातातला आंबाकडे लक्ष गेलं. अरे आंबा कुठला घेतला? झाडाचा. अरे रे 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 लिखिता, तुझ्या हातून चोरी झाली. लिखिताने मान्य केलं. न विचारता घेतलेली गोष्ट आहे. चोरी झाली. विचारलं काय करू दादा?
ते म्हणे राजाकडे जा आणि प्रायश्चित्त घे. तो गेला, राजा माझ्यातून चोरी झाली आहे, मला शिक्षा कर. राजा म्हणाला, महाराज मी शिक्षा नाही करणार आपणाला. अहो आपण कुठे, मी कुठे, दास आपला मी. नाही राजा, माझ्या हातून चोरी झाली आहे, शिक्षा करावी लागेल. राजाने युक्ती केली, तुमच्या विरुद्ध कोणी FIR लिहिला नाही, कोणी शिकायत केली नाही. ठीक आहे, तुमच्या राज्यामध्ये तुम्ही काय शिक्षा देता? त्यांनी सांगितलं आम्ही हात तोडतो. बस म्हणाले. तो गेला आणि आपले हात तोडून घेतले. पापाला लोक इतके भीत असत. एकच पाप पहिल्यांदा घडलं होतं. पहिलं पाप पचलं की पापाची मालिका सुरू होते. लक्षात घ्या. माहिती आहे ना, इतिहास मराठीमध्ये नाटक आहे एकच प्याला, जुन्या लोकांना माहित आहे. पहिलं पाप पचलं की जीवन बिघडलं. म्हणून पहिलं होताच कामा नाही, तिथेच त्याला थांबवलं पाहिजे. म्हणून राजाकडे गेला, त्यांनी विचारलं, राजाने सांगितलं मी हात तोडतो. हा गेला आणि आपले हात तोडून घेतले आणि आला भावाच्या घरी रक्तबंबाळ झालेला. शंख म्हणतात, अरे काय केलं लिखित आहे, एवढीशी गोष्ट काय आणि हात तोडून घेतले? हा दादा, पापाचं बीज केव्हा महावृक्ष होईल सांगता येत नाही, इथेच संपवून टाकलं. पाप न संपलं होतं. शंख म्हणाले, जा त्या समोरच्या नदीमध्ये स्नान कर. लिखित गेले, नदीमध्ये उडी मारली आणि वर आले तर दोन्ही हात आले होते. पाप संपलं होतं. आणि म्हणून त्या नदीला आजही बाहुदा नदी असं म्हणतात. बाहू दिले, बाहू दिन. हा भारताचा इतिहास आहे. या भारतामध्ये असे अशी महान हिमालयापेक्षा उत्तुंग असणारे असे नरवीर इथे जन्मले आहेत. आज इथे त्यांचा मागमूस नाही, त्यांचा इतिहास नाही. भारताचा इतिहास 1947 पासूनच सुरुवात झाला. त्याच्या अगोदरचा इतिहास आम्हाला माहिती नाही. वामन पंडित, मोरोपंत हे आम्हाला माहिती नाहीत. किती लोकांना माहिती आहेत? अनंत लक्ष्मण काणेरे, मदनलाल धिंगरा, किती लोकांना माहिती आहेत? सगळा इतिहास बदलत चाललेला आहे. देशाची भूमी पाश्चात्य संस्कृतीने बरबटलेली आहे. ही थांबली पाहिजे. शिवपूजनम प्रतिदिनम, भगवंताची पूजा रोज खराच व्हावी. भगवंताच्या पूजेशिवाय ते घर म्हणजे स्मशान आहे. भगवंताच्या मूर्तीची पूजा नाही. लक्षात घ्या, आम्ही पूजा करताना चुकतो, मूर्तीचीच पूजा करतो. मूर्ती त्याचं प्रतीक आहे, पण पूजा ही भगवंताला प्राप्त होते. त्याच्या माध्यमातून, त्या प्रतीकाच्या, ती पूजा भगवंताला प्राप्त होते. म्हणून कधी गुरुला मनुष्यबुद्धीने पाहायचं नाही, देवाला शिलाबुद्धीने पाहायचं नाही आहे, आणि मंत्राला अक्षरबुद्धीने पाहायचं नाही. गुरोस्तु मानुषम बुद्धिम मंत्रश्चाक्षरबुद्धिकम प्रतिमासु शिलाबुद्धी कुर्वाणो नरकम व्रजेत. जो गुरुला मनुष्य म्हणून बघतो, मंत्राला अक्षर समुच्चय म्हणून बघतो, आणि प्रतिमेमध्ये कोणता धातू किंवा कोणती शिला म्हणून बघतो, तो नरकाला जात असतो. भगवंताची पूजा उत्तम प्रकारे करावी. पूजेचं मी थोडक्यात काल वर्णन केलेलं आहे, जास्त विवेचन करणार नाही. आणि प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रवचनानंतरही लगेच आहेच आहे मिष्टान्नपानम. महाराज हे चांगलं सांगितलं, हे खाऊ नका, ते खाऊ नका, सगळ्यात सांगतात. पण तुम्ही मात्र मिष्टान्नपान खा. खा खा खा, भरपूर खा, पण त्या खाण्यापूर्वी काही नियम पाळा. एक, मिष्टान्नपान शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मिष्टान्न म्हणजे काय? भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर ते मिष्टान्न होतं, प्रसाद होतो. भगवंताला नैवेद्य न दाखवता खाणं म्हणजे पाप भक्षण करणं आहे. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून देवाला नैवेद्य दाखवत आहे. स्वतः करता जे अन्न शिजवतात ते पापच भक्षण करतात. यज्ञशिष्टासिनः संतो मुच्यन्ते सर्व किलबिषैः भुंजते ये त्वघम पापा भुंजते ये तु अघम पापा. ते पापच भक्षण करतात जे स्वतः करता शिजवतात.
म्हणून नैवेद्य स्वयंपाक करताना भगिनी वर्गांना प्रार्थना आहे की स्वयंपाक करताना एक मनात संकल्प ठेवायचा की मी माझ्या बाळाकरता करत नाही, माझ्या पतीकरता करत नाही, भगवंताच्या नैवेद्याकरता मी स्वयंपाक करते अशी भावना ठेवा. फार परिवर्तन होईल. हे प्रयोग केलेले आहेत. फक्त मनात परमात्मा जेवायला येणार नाही तेवढी आमची भक्ती नाही, पण तुमचा भाव मात्र फार महत्त्वाचा पाहिजे की भगवंताच्या नैवेद्याकरता करतो आहोत असा भाव असला पाहिजे. आणि दुसरं मिष्टानं सांगितलेलं आहे, परिश्रम केल्यानंतर वाळलेली भाकरी असली तरीही ती गोड लागते. परिश्रमाशिवाय खायचं नाही, कारण मनुष्य न खाल्ल्याने मरत नाही, जास्त खाल्ल्याने मरतो. अन्न मारक आहे, अन्न तारक आहे, म्हणून अन्न कसं घ्यावं याला फार मर्यादा आहेत. काय महाराष्ट्रीयन लोकांची जेवणाची पद्धत आहे हो. तुम्हाला अप्रिशिएशन आहे, खरंच सांगतो. देशाटन केल्यानंतर करतं ती कुठली पद्धत योग्य आहे. आमच्याकडे या आंध्रामध्ये भात एक भात, भात दोने भात, भात त्रिक भात, भातच भात. महाराष्ट्रातलं जेवण हे विशेष आहे. मी का सांगतो, मी पहिलेच सांगितले तुम्हाला महाराष्ट्र माहिती नाही, मला आहे, कारण मी बाहेरून बघतो ना महाराष्ट्राकडं. घरात बसून घर दिसत नाही, तर महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्र पहा. काय जेवायला वाढायची पद्धत आहे हो. रांगोळी काढतात, काल रांगोळीत सांगितले थोडक्यात. नंतर जेवायला वाढतात. कुठे काय वाढावं हे लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये. मीठ उजव्या हाताला वाढावं, बरोबर ना? हां, हो का? मग चुकलं काय माझं? डाव्या हाताला वाढायचं का? बरोबर आहे का हो? एक आवाजात सांगा मोठ्याने जरा. चूक आहे. तुम्ही म्हणाल तर मी चूकच म्हणणार हो, कारण माईक माझ्याकडे आहे. डाव्या हाताला नाही, समोरही नाही. लक्षात घ्या, डाव्या हाताला नाही, समोर नाही. या हाताला 180 डिग्रीला वाढायचं आहे. या हाताला 180 डिग्रीला. कारण या उजव्या हाताची सवय काय माहिती आहे का? जवळच्या पदार्थावर जास्त तुटून पडतो. उजवा हात, उजवीकडचे पदार्थ लवकर संपतात, पहा तुम्ही. म्हणून मिठाची आवश्यकता अत्यंत नाही आहे. पांढऱ्या 5 विषापैकी एक विषय मीठ, त्याची आवश्यकता नाही, पण वाढावं लागतं. म्हणून ती या हाताला दूर वाढायचं आहे. म्हणून डावीकडं म्हणून नाही, या कोपऱ्यामध्ये वाढायचं आहे. शाकादीन पुरतस्थाप्य, भाज्या समोर वाढायच्या आहेत. भक्षम भोज्यांच वामतः, लोणची, बाकीचे मिठाचे पदार्थ डावीकडं. अन्नम मध्ये प्रतिष्ठाप्य, अन्न मध्ये वाढायचं आहे. आणि घृतपायस दक्षिणे, खाण्यामध्ये दूध तूप जास्त असावं म्हणून उजव्या हाताला, कारण तिकडे हात जास्त जातो. अशी पद्धत आहे. मग वाढल्यानंतर लगे घेतली की सुरुवात. आता आपण कसं जेवणार आहोत मला माहीत आहे, रेकॉर्डिंग होणार आहे. तसंच जेव्हा नावीलाज आहे त्याला. मी सांगतोय म्हणण्याचा अर्थ केलं की परिवर्तन होणार नाही, खूप कालावधी लागेल. जेवायला बसल्यानंतर लगेच बसायचं नाही. प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. आपोषण का घ्यावं, चित्रावती का घ्यावी, पाणी का फिरवावं, हे अर्थपूर्ण आहे. कारण एक तर शास्त्रानुसार अदृश्य आणि दृश्य 2 लाभ आहेत. एक अदृश्य अन्न ब्रह्म आहे, आणि अन्न ब्रह्म आहे त्याला आपल्या अभिमुख करायचं आहे, म्हणून पाण्याचं परिस्तरण करायचं आहे. दुसरं, ताटाकडे जम्स येऊ नयेत लहान लहान. त्या पाण्यामधून जम्स येऊ शकत नाहीत, म्हणून त्या पाण्याचं वलय करायचं आहे. पण आम्ही एवढे स्वार्थी नाहीत भारतीय की त्या प्राण्याला मिळू नये म्हणून आम्ही लगेच भूपते स्वा, भुवनपते स्वा, भूतानांपते स्वा, त्यांच्याकरता हे अन्न बाहेर काढून ठेवतो त्यांनी खावं म्हणून. आजकाल लोक सूप पितात, सूप, बरोबर ना? सूप देतात कशाकरता? तुमचा कंठ चुकला असेल, ओला व्हावा, हाच उद्देश. आम्ही पाणी घेतून पाणी पितो, आमचा कंठ तेवढ्याने ओला होतो. आणि नंतर 5 ग्रासमुद्रा, प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. तूप घालून भात मऊ करायचा, कारण एकदम हार्ड फूड खाल्लं तर घशाला त्रास होऊ शकतो, ठसका लागू शकतो. म्हणून न बोलता 5 घास खायचे. जेवणापूर्वी सुद्धा एकदम आकाशासारखं नाही खायचं आहे. वदनी कवल घेता, नाही जेवण मिळणार आहे म्हणून श्लोक तरी म्हणा. वदनी कवल घेता, नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते. अर्थाकडे लक्ष द्या.
सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. भाव लक्षात घ्या आणि मग जेवा. तुम्हाला वेगळा यज्ञ करायची गरज नाही. कारण अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. तो जठराग्नी आपल्या पोटामध्ये अन्न स्वीकारतो, त्या जठराग्नीला आहुती देत आहोत. अशा प्रकारचा यज्ञ होत असतो. जेवण हे माणसाचं जीवन आहे. म्हणून पवित्र भाव असले पाहिजे जेवताना. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. ज्या प्रकारचं अन्न खातो त्याची बुद्धी प्राप्त होते. म्हणून आणि घरचे लोक म्हणतात सावकाश होऊ द्या बरं का, सावकाश होऊ द्या. सावकाश होऊ द्या म्हणजे कमी जेवा. आम्ही काय अर्थ काढतो? खच्चून भरा म्हणतायत. हां, अहो सावकाश होऊ द्याचा अर्थ कमी जेवा आहे. स अवकाश. अवकाश म्हणजे पोकळी. पोटामध्ये थोडी मोकळी जागा ठेवा आणि मग जेवा. आम्ही अर्थ काय काढतो? आग्रह खूप करतायत बरं का, घ्या. असं नाही, सावकाश जेवा. आणि शास्त्र म्हणतं सावकाश म्हणजे कमीच जेवा. किती जेवावं? द्वौ भागौ पूरयेत अन्नम. आपल्या पोटाचे 2 भाग 4 भाग केले तर 2 भाग अन्नाने भरायचे आहेत. द्वौ भागौ पूरयेत अन्नम एकम पानेन पूरयेत. 2 भाग अन्नानी, 1 भाग पाण्यानी. आणि वायो संचरणार्थाय किंवा अन्नस्य परिपाकार्थाय चतुर्थम अवशेषयेत. 4था भाग ग्राइंडिंग होण्याकरता मोकळा ठेवायचा आहे. तुम्ही ग्राइंडिंग जर गच्च भरलं तर ग्राइंडिंग होतं का बघा? होणार नाही. मोकळी जागा ठेवलीच पाहिजे. अन्नपचनाकरता मोकळी जागा ठेवावी आणि भगवंताचं नामस्मरण करत प्रसाद घ्यावा. आणि शेवटी सांगितलेलं आहे साधो संगम उपासते सत्सम. जीवनामध्ये संत संगती अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ताच पहिल्यांदा श्लोक घेतला होता. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा. चंद्र चंदनयोर्मध्ये शीतला साधू संगती. चंद्र शीतल आहे पण काय करतो? पाप नाहीच करत नाही. पाप नाहीच करतो का? चंद्र ताप नाहीच करतो. गंगा पाप नाहीच करते पण ताप नाहीच करत नाही. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. कल्पतरू दैन्य दूर करतो पण पापम तापम च दैन्यंच हरेत संत समागम. हा पाप ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी संत समागम संतांची संगती दूर करत असते. म्हणून येन केन प्रकारेण संतांच्या संगतीत राहावं. भीष्माचार्यांचं उदाहरण महाभागवतोत्तम भीष्म आहेत. त्यांचं प्रातस्मरणीय नाव आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीष शुक शौनक भीष्मदाल्भ्याम रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परमभागवतां स्मरामि. बलिर्विभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुवः षडैते वैष्णवाः प्रोक्ता स्मरणं पापनाशनम. अशा भीष्माचार्याचं नाव आपण प्रातस्मरणी असताना दुष्टांच्या संगतीत काय झालं? दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणे गतः. गायी चोरायला गेले भीष्माचार्य हो विराटाच्या नगरीमध्ये दुष्टांच्या संगतीमुळं. म्हणून सत्संगती ही करावी आणि अशा प्रकारे जीवनाचा कल्याणाचा मार्ग अवलंबावा. गृहस्थाश्रम हा धन्य गृहस्थाश्रम आहे. नरदेहात येऊन परमकल्याणाच्या प्राप्तीचा करावा. नरदेहाचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे. कृपावलोकने दिसला. भगवंतानी या मनुष्यावर कृपा केली आहे. जेव्हा भगवंतानी सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम रेप्टाईल्स निर्माण केले, सरपटणारे प्राणी निर्माण केले. काही आनंद झाला नाही. नंतर द्विपाद चतुष्पाद षटपाद अनेक पाद प्राणी केले तरी भगवंताला काही आनंद झाला नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमे पशुभिर्नराणाम. हे खातील जगतील मुलंबाळ तयार करतील आणि निघून जातील. कोणीही जीवनाचा कल्याणाचा मार्ग स्वीकारणार नाही. म्हणून मनुष्य निर्माण केला आणि आनंद झाला. भगवंत नाचायला लागले. तासा मे पौरुषी प्रिया. मला मनुष्य प्रिय आहे. मनुष्य मला प्रिय आहे. काय करेल? का प्रिय भगवंताला मनुष्य प्रिय? गाड्या घेऊन फिरेल, बंगले बांधेल. कशाकरता प्रिय आहे? हा
माझं स्थान घ्यायचा प्रयत्न करेल. मनुष्य माझं स्थान घ्यायचा प्रयत्न करेल. नरकर्णी करे तो नरका नारायण होय. म्हणून भगवंताला आनंद झालाय की हा माझं स्थान घ्यायचा प्रयत्न करेल, नारायण व्हायचा प्रयत्न करेल. म्हणून तासा मे पौरुषी प्रिया असा उत्तम नरदेह प्राप्त झालेला आहे. तोही भारतामध्ये झाला आहे. दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. भारतामध्ये जन्म मिळणं अनेक जन्माची पुण्य असली पाहिजे, लक्षात घ्या. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा अनेक जन्माचा योगी असतो, त्याशिवाय भारतामध्ये जन्म मिळत नाही हे शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि इथे येऊनसुद्धा उत्तम जन्मामध्ये, उत्तम योनीमध्ये जन्म मिळालेला आहे, त्यामध्ये उत्तम कुलामध्ये जन्म मिळालेला आहे, त्यामध्ये नित्यानित्य विवेक आहे, सत्संग आहे, ज्ञान आहे आणि जीवनाचं कल्याण कशा प्रकारे करावं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. म्हणून श्रोते हो, आपण धन्यवाद. अशा प्रकारे या नरदेहाची सार्थकता आपण अवश्य करून घ्यायची आहे आणि याकरता जे शास्त्रात सांगितलेलं आहे ते आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यायचं आहे.